जय श्री मोरजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। व्हॉट्सअपचे असे 5 सर्वात इम्पॉर्टंट आणि हे जे काही अपडेट्स आहेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत आतापर्यंत व्हॉट्सअपचे असे अपकमिंग अपडेट्स तुम्हाला मी सांगणार आहे। कोणते अपडेट्स आहेत, कशासाठी यूज होणार आहेत आणि कशासाठी यूज करायचे काय सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। त्यात तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढचे व्हिडिओज अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा हे जे काही अपडेट्स आहेत हे ऑफिशियल त्यांनी सांगितलं आहे, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा सांगितलेलं आहे की हे अपडेट्स लवकरात लवकर येणार आहेत, बीटा टेस्टिंग आणि त्यानंतर जी काही असेल सगळ्यांनी भेटणार आहेत। कोणते अपडेट्स आहेत काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो, त्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जे कोणते अपडेट्स अपकमिंग आहेत ते सगळे काय डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार, त्यामुळे व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की यात काय काय अशा अपडेट्स आहेत सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत आणि यात मी काय करणार पार्ट 2 करणार, कारण की सगळे जर अपडेट्स कव्हर करायचे म्हटले तर व्हिडिओ तो जास्त मोठा होतो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जी काही आहेत बघू शकता, इथून जी काही असेल बघू शकता अशा पद्धतीतून जी काही आहेत मी प्रत्येक अपडेटची जी काही असेल त्यांची व्हॉट्सअपवर इमेज आहेत ते मी घेतलेत। ओके, सगळ्यात पहिले जी काही अपडेट्स येणार आहे जसं की समजा तुम्ही जे की तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही कोणाला मेसेज करत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा मेसेज थोडासा कस्टमाइज केला पाहिजे एआयच्या मदतीने, तर आता बघू शकता येथे एक नवीन ऑप्शन ॲड होणार आहे। बघू शकता पेन्सिल सारखा हा जो की ऑप्शन ॲड होणार आहे, याच्यामधून तुम्ही कोणताही मेसेज जो की टाईप केलाय तो एआयच्या मदतीतून प्रोफेशनल पद्धतीतून कस्टमाइज करू शकता आणि तो जर समजा तुम्ही सेंड केला तर समोरच्या व्यक्तीला समजणार सुद्धा नाही की तुम्ही तो एआयच्या मदतीतून कस्टमाइज केलाय। तुम्हाला जशा पद्धतीतून जो की मेसेज असेल तशा पद्धतीतून कस्टमाइज करू शकता एकदम प्रॉपर जी की एआयच्या मदतीतून। जर तुमचं भले शॉप असेल आणि ते जर तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मेसेज केला असेल तर तुम्ही एआयच्या मदतीतून कस्टमाइज करून त्याला इथे एकदम प्रोफेशनल पद्धतीतून मेसेज करू शकता। हे एक नवीन अपडेट्स आहे आणि लवकरच रोल आउट होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे। ओके, अशा पद्धतीचे एक पहिलं अपडेट्स आहे। दुसरं जे काही अपडेट्स आहे हे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स आणि याच्या आधी मी हे जे की हे अपडेट्स विषयी तुम्हाला सुद्धा सांगितलं। जसं की समजा तुम्ही कोणत्याही मुलीला जर मेसेज करत असाल किंवा कोणत्याही मुलीसारखं मेसेज तुम्ही करत असाल आणि तिला जर सारखं तुम्ही परेशान करत असाल तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत तुम्ही एखाद्या कोणाचाही नंबर घेतला असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे पण समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये जर सेव्ह नसेल तर तुम्ही ते मेसेज त्याला करू शकत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुम्हाला एरर येणार आहे आता आणि हे अपडेट्स आहे हे सांगितले लवकरात लवकर रूल आउट करणार हे लेडीज लोकांसाठी सर्वात इम्पॉर्टंट अपडेट राहणार आहे, कारण की समोरच्या व्यक्तीने आपल्याला भले जसं की आता काय होतं की आपण एखाद्या व्यक्तीचा जरी नंबर सेव्ह नसेल केला तरी सुद्धा डायरेक्ट त्याला मेसेज करू शकतो, पण आता इथून पुढे तुम्ही जोपर्यंत समोरचा व्यक्ती आपला नंबर सेव्ह करत नाही तोपर्यंत तो मेसेज आहे तो आपला त्याला सेंड होणार नाही, म्हणजे सेंडच होणार नाही। ओके, अशा पद्धतीने हे अपडेट्स आणि हे अपडेट्स एकदम इम्पॉर्टंट अपडेट्स आहे आणि हे लवकरच रूल आउट होणार सुद्धा आहे। ओके, त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही मुलीला किंवा कोणालाही तुम्ही आता डायरेक्ट मेसेज करू शकत नाही जोपर्यंत तो व्यक्ती आहे त्याच्या मोबाईल नंबरमध्ये तो आपला नंबर आहे तो व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करून घेत नाही मोबाईलमध्ये, तोपर्यंत तुम्ही त्याला मेसेज करू शकत नाही। करायला गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एरर सुद्धा येणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथून पुढे तुम्ही मेसेज करताना ही काळजी करू शकता की जोपर्यंत तुमचा नंबर आहे तो सेव्ह करत नाही, पण हे अपडेट्स अजूनपर्यंत आलेलं नाही, लवकरात लवकर येऊ शकतो। जी की मोरलं मेन जी की दुसरे एक अपडेट्स आलं आहे। ओके, जी की मेन अपडेट जसं की आता तुम्हाला मी सांगितलं हे अपडेट तशाच पद्धतीतून एक इथून अपडेट्स आले जसं की बघू शकता इथे हे अपडेट्स आहे। हे अपडेट्स कोणासाठी जे की सारखे स्टेटस लावतात त्यांच्यासाठी हे अपडेट्स आले। जसं की कसं होतं की तुम्ही आता समजा एक स्टेटस लावलेला आहे, ओके, तुम्हाला एक स्टेटस ठेवायचा 1 दिवस किंवा 2 दिवस स्टेटस असा ठेवायचा आहे आणि नंतर तो जर स्टेटस आहे तो ऑटोमॅटिक डिलीट झाला पाहिजे असं जर तुम्हाला करायचं असेल तर हे अपडेट्स येणार आहे। इथून तुम्ही बघू शकता स्टेटस टाइम आहे ती सिलेक्ट करू शकता, कस्टमाइज सुद्धा करू शकता। 1 दिवस आहे, 8 होर्स आहे, 4 होर्स आहे, 2 होर्स आहे, 1 होर्स आहे, येथून तुम्ही सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट केल्याने काय होणार, जसं की आपण एखादा स्टेटस ठेवला आणि ती सिलेक्ट केला तर तुम्हाला सांगतो 1 दिवसाचा स्टेटस ठेवला तो 1 दिवस झाल्यानंतर ऑटोमॅटिक आहे तो तुमचा पहिला स्टेटस आहे तो डिलीट होणार आणि तिथून तुम्ही नवीन स्टेटस आहे तो ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला जी की तुमचा जुना स्टेटस आहे तो जी की आहे तो डिलीट करत बसायची काही सुद्धा गरज नाही। अशा पद्धतीतून जी की आहे स्टेटस टाइमच्या नावाने एक नवीन अपडेट सुद्धा येणार आहे, हे सुद्धा लवकर रूल आउट होणार आहे। याने काय होणार आहे, जसं की समजा तुम्ही स्टेटस जर सारखा डिलीट करण्याची काही सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तुम्ही नवीन स्टेटस आहे ते ठेवू शकता। ज्याला स्टेटस जे की रेग्युलर जे ठेवतात लोक त्यांच्यासाठी हे अपडेट्स एकदम बेस्ट आहे, कारण की ते जे की मागलं स्टेटस असतात ते सारखं डिलीट करत बसायची काही सुद्धा गरज नाही। ऑटोमॅटिक तुम्ही इथे टाइम सेट करायचा 30 मिनिटांनी डिलीट व्हावा, 1 होर्स इथून सिलेक्ट करून ते ऑटोमॅटिक आहे तो डिलीट होणार आहे। हे एक अपडेट्स आहे जी की मोरला अपडेट्स जी की आहे हे ग्रुपसाठी सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स आलं आहे। हे म्हणजे काय, हे अपडेट्स विषयी सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं। इथे बघू शकता क्वेश्चनचा एक जसं की आपण पोल विचारत होतो, ओके, ते पोल विचारल्यानंतर काय करत होते तिथे 2 ऑप्शन्स येत होते। जसं की समजा आपण काय जसं की आता समजा मी एखादा पोल क्रिएट केला, जसं की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का नाही, खाली काय येतं
केलं आहे नाही केलं, तर लोक तेव्हा फक्त क्लिक करतात. आपल्याला फक्त दिसतं की किती लोकांनी पोल केलं आहे नाही केलं आहे हेच फक्त दिसतं. पण आता काय झालं, इथे क्वेश्चनचा एक नवीन ऑप्शन आला आहे. जर तुमचा व्हॉट्सअपवर कोणताही ग्रुप असेल तर तुम्ही तिथे क्वेश्चन्स विचारू शकता. जसं की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आहे, लोक तुम्हाला तिथे कमेंट्स करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, येथे पण ते प्रायव्हसीची एक गोष्ट लक्षात ठेवली आहे जे की व्हॉट्सअपने. जसं की समजा तुम्ही क्वेश्चन एखादा टाईप केला आणि जसं की तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्रामला आपण एखादा जे की स्टोरला क्वेश्चन्स लावतो, तशाच पद्धतीने व्हॉट्सअपमध्ये एखाद्या ग्रुपमध्ये क्वेश्चन जर टाईप करून सेंड केला तर एखाद्याने जे की असेल तिथून जर बघू शकता वॉइस इथे जी की तुम्हाला ऑप्शन दिसतं, याच्यावर क्लिक करून जर समजा एखाद्या व्यक्तीने जी की आहे तिथून तुम्हाला जर समजा मला या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे, ते फक्त तुम्हीच जे सगळ्या कमेंट्स असतील त्या वाचू शकता. इतर ग्रुपमध्ये जे कोणी व्यक्ती ॲड असतील ते पाहू शकत नाही. ते प्रायव्हसी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी की प्रायव्हसीवर लक्ष देण्यात आलं आहे व्हॉट्सअप करून. त्यामुळे इथे तुम्हाला काय केलं आहे, व्हॉट्सअपनं एक नवीन फीचर आणलेला आहे क्वेश्चनचा. हा लवकरात लवकर हा सुद्धा रूल आउट होणार आहे. याने की तुम्हाला सांगतो कोणतीही तुमची प्रायव्हसी गोष्ट असेल तुम्हाला जर विचारायची असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. तुमच्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती आहे तो वाचू शकत नाही. जे की लास्ट इम्पॉर्टंट अपडेट्स आहे आणि हे अपडेट्स मोस्टली मला तर जास्त आवडलं. कारण की तुम्हाला माहिती असेल तुमचं व्हॉट्सअप किंवा व्हॉट्सअप बॅन झालं किंवा व्हॉट्सअपचा नंबर आहे तो हॅक केला किंवा नंबर चेंज झाला, काही गोष्टी झाल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप आहे ते किंवा OTP येणं ह्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डायरेक्ट आहे ते आता व्हॉट्सअप टीमशी सॉल्व्ह करू शकता. जसं की मी मागं तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट्सअपला तुम्ही डायरेक्ट चॅट करू शकता, तिथून सुद्धा करू शकता. पण आता व्हॉट्सअपने काय केलं आहे बघू शकता, गेट हेल्प फॉर ऑफिशियल व्हॉट्सअप सपोर्ट नावाचा एक नवीन ऑप्शन जी की आहे अशा पद्धतीनं आणलेलं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट आहे व्हॉट्सअप टीमशी ती चॅटिंग करू शकता. व्हॉट्सअप हॅक झालं तर तुम्ही डायरेक्ट त्यांचे संपर्क साधू शकता, आमचं व्हॉट्सअप हॅक झालं आहे किंवा नंबर चेंज करायचं डायरेक्ट तुम्ही त्याला मेसेज करून सगळ्या गोष्टी आहेत इथून हँडल करू शकता. तुमच्या व्हॉट्सअपच्या सगळ्या व्हॉट्सअप जे काही असेल तुमचं ते तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीतून कस्टमाइज करू शकता. जसं की समजा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये काय प्रॉब्लेम आला असेल तर डायरेक्ट तुम्ही या टीमशी इथून संपर्क साधू शकता. व्हॉट्सअपचा जे की सपोर्टचा नवीन जे की आहे आता व्हॉट्सअप चॅटचं येणार आहे, हे पण लवकरात लवकर रूल आउट होणार आहे. आणि येथून तुम्हाला बघू शकता इथून सगळ्या गोष्टी जी की आहेत बघू शकता प्रायव्हसीच्या गोष्टी अकाउंट अँड अकाउंटचे ऑप्शन आहे, व्हॉट्सअप ॲप बिझनेस अशा पद्धतीने बघू शकता. येथे सगळे ऑप्शनसुद्धा तुम्हाला लिहून येणार. पण हे जे काही अपडेट आहे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स का मी म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेवा. जसं की आता जर तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं किंवा व्हॉट्सअपचा नंबर बॅन झाला तर तुम्हाला माहिती आहे लय प्रॉब्लेम्स येतात. व्हॉट्सअप गुगलवर जाऊन सर्च करा, तेथून त्यांचा जे काय असेल मेल करा, या गोष्टी आणि मेलला रिप्लायसुद्धा भेटत नाही. पण आता त्यांनी काय सांगितलं आहे, डायरेक्ट तुम्ही इथून स्टार्ट चॅटवर क्लिक करून डायरेक्ट तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो एका क्लिकमध्ये ते सॉल्व्ह करू शकता. असे 5 अपडेट्स आलेत आणि यातील लास्ट सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स जे की मी 2 अपडेट्स सांगितले होते ते सर्वात इम्पॉर्टंट होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर करा, अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा